हॅलो, गुड मॉर्निंग महाराष्ट्र, गुड मॉर्निंग इंडिया आणि गुड मॉर्निंग मित्रांनो. मी मुकेश पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ. तर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्याच आवडत्या हिंदी मराठी यूट्यूब चॅनल फंजामेंटमध्ये. तर बऱ्याच दिवसानंतर हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. विचार केला चला कुठेतरी लॉंग ड्राईव्हला जाऊया, बरेच दिवस झाले कुठे गेलेलो नव्हतो. तर आज तारीख आहे 1 नोव्हेंबर आणि काल रात्री मित्रांनो विचार केला चला उद्या जायचं आहे. आणि रात्री जाम मस्त थंड वातावरण होतं, रात्री थंडी वाजत होती आणि सकाळी उठून बघतो तर कायच्या आईला जबरदस्त पाऊस. आईला विचार आला मनात, नेमका ऋतू तरी कुठला चालू आहे? एका दिवसात इथे 3 ऋतू बघायला मिळत आहेत. रात्री थंडी, सकाळी पाऊस, दुपारी येऊन अरे काय चाललंय तरी काय यार मित्रांनो. चला तरी म्हटलं चला आपल्याला काही होऊन जाऊ, आज आपल्याला जायचं आहे. तर मग ठरवलं आणि बॅग पॅक केली, अंगात घातलं स्वेटर आणि बॅगेत टाकला रेनकोट आणि निघालो पुढच्या प्रवासाला. तर आज आपण मित्रांनो जाणार आहोत भीमाशंकर या ठिकाणी. तर यापूर्वी देखील आपण भीमाशंकरचा व्हिडिओ बनवला होता, परंतु त्यावेळेला गर्दी भयंकर असल्या कारणाने दर्शन काही होऊ शकले नाही. तर म्हटलं चला पुन्हा एकदा जाऊया आणि भगवान महादेवांचं दर्शन घेऊया. तर मित्रांनो चला आता थेट भेटूया भीमाशंकर या ठिकाणी. चला. आणि मित्रांनो निघायच्या पहिले एक गोष्ट महत्त्वाची, तुम्ही जेवढा विचार करता ना त्याच्यापेक्षा आयुष्य खूपच छोटं आहे. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, वी विल नेव्हर बी दॅट मच यंग अगेन, सो थिंक ऑन इट. त्यामुळे सांगतो आयुष्यातला प्रत्येक क्षण भरभरून जगा, आयुष्य भरभरून एन्जॉय करा. तर भीमाशंकर जसं जवळ येतं त्याच्या 2 ते 3 किलोमीटर आधी आपल्याला बघायला मिळतं ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं MTDC रिसॉर्ट. या ठिकाणी आपल्याला राहण्यासाठीची अतिशय भव्यदिव्य अशी व्यवस्था बघायला मिळते. या ठिकाणी ब्रेकफास्टची तसेच लंच व डिनर अशी दोघंही व्यवस्था या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. तर तुम्ही या ठिकाणी अतिशय सुंदरपणे स्टे करू शकतात. तर आता फायनली आपण येऊन पोचलो आहोत भीमाशंकर येथे. तर तुम्ही बघू शकता पाऊस चालू आहे, बरेच लोक छत्री घेऊन आपल्याला जाताना दिसत आहेत. बाहेर फारशी तेवढी गर्दी काही दिसत नाही आहेत, परंतु बघूया पुढे जाऊन ॲक्च्युअलमध्ये किती गर्दी आहे हे आपल्याला पुढे गेल्यावरच समजेल. या ठिकाणी तुम्ही जेवढ्या शक्य तेवढ्या पहाटे किंवा लवकर याल सकाळी, तेवढेच तुमचे दर्शन लवकर होईल आणि तुम्हाला या ठिकाणी गर्दी देखील कमी बघायला मिळेल. जसं जसं तुम्ही दिवस पुढे सरकत जातो आणि जर तुम्ही यायला 8-9 वाजेनंतर जर तुम्ही येणार असाल तर या ठिकाणी तुम्हाला प्रचंड गर्दी बघायला मिळेल आणि या ठिकाणी तुम्हाला रांगेमध्ये देखील तासनतास उभे राहायला लागू शकते. तर आपण प्रवेशद्वारात एंट्री केलेली आहे आणि जशी एंट्री केली आपल्याला भरपूर अशी गर्दी बघायला मिळते आहे. आणि वातावरण आजूबाजूचं अतिशय थंडगार झालेलं आहे आणि एरवी देखील जरी पावसाळा नसला तरी येथील वातावरण अतिशय थंड असतं, कारण हे जे ठिकाण आहे ते अतिशय डोंगरांमध्ये आणि झाडाझुडपांमध्ये जंगलामध्येच आहे. त्यामुळे या ठिकाणी खूप प्रसन्न आणि खूप थंड आणि अतिशय सुंदर वाटतं. या ठिकाणी बघू शकता या ठिकाणून अशी भली मोठी रांग लागलेली आहे. ही जी रांग आहे ती थेट दर्शनाची रांग आहे आणि तुम्ही जर साईडने गेलात तर पुढे जाऊन तुम्हाला फक्त जर मुखदर्शन घेऊन जर यायचे असेल तर मुखदर्शनाची देखील एक वेगळी लाईन आहे. त्या ठिकाणी तुमचे दर्शन अगदी लवकर होते, फक्त तुम्हाला लांबून दर्शन घ्यायला मिळते. हे बघा या ठिकाणी जे समोर आहे ते आहे ज्योतिर्लिंग, भीमाशंकर ज्योतिर्लिंग. आतमध्ये शूटिंग करण्यास मनाई आहे, त्यामुळे तुम्ही हे फोटोमध्ये बघू शकता. हे आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंग. तर आपण आता दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे. अतिशय सुंदर पद्धतीने आपलं दर्शन झालेलं आहे. जवळपास 3 तास मी लाईनीमध्ये उभा होतो. तर मित्रांनो तुम्ही देखील या ठिकाणी एकदा नक्कीच भेट द्या आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा.